मी म्हणाले, पुजारी तुम्ही खूप मोठे आहोत. मला तुमची भीती वाटते. तुम्ही मोठे खेळाडू आहात असं वाटतंय. यावर तो म्हणाला, अगं चल थोडा वेळ आपण बोलूया. आता इथे कोणीच नाही. मी हो म्हणत मान हलवली आणि आम्ही दोघे बसलो. अचानक पुजारी माझ्याकडे बघून म्हणाला, मला तू खूप आवडतेस. मला वाटलं मी तुला मिठी मारावी. मग मी म्हणाले, पुजारी तुम्ही तर बालब्रह्मचार्याच्या नावाखाली तुम्ही खूप एन्जॉय केलं आहे असं वाटतंय. तुम्ही खूप वाईट माणूस आहे. मला असं वाटतंय मी सगळ्यांना तुमच्याबद्दल सांगेल. असं मी नाटक करत म्हणाले. पुजारी जरा घाबरायला, प्लीज असं करू नकोस. मी तुला काही करणार नाही. तू कोणालाही काही बोलली तर माझी बदनामी होईल. मग मी म्हणाले, ठीक आहे. मी म्हणणार नाही. पुजाराला आता थोडा दिलासा मिळाला. मग पुजारी म्हणाला, अगं हो ते सगळं ठीक आहे, पण मला तू आवडते त्याचं काय करू आता? की मग ती म्हणाली, तुझं नाव तर सांग. पुजारी म्हणाला, तुझं नाव तर सांग. मी म्हणाले की लोक मला मधू म्हणतात. ठीक आहे, आता मी जाते. पण मी उद्या संध्याकाळी पुन्हा येईन. मला आणि तुम्हाला बोलायचे आहे. असं बोलून मी हसून तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6:30च्या सुमारास मी मंदिरात गेले. पुजारी एकटाच बसलेला होता. तेही पाहून मी विचारलं, अरे पंडितजी, आज तुम्ही जरा काळजीत वाटत आहोत. त्यावेळी अंधार पडला होता. मी त्याचे गाल पकडून दाबले. मग असे करता ते हसले आणि माझा हात धरून म्हणाले, अरे सानिया, मला भीती वाटत होती की तू माझ्यावर रागावली आहेस. मी नाटक केले आणि म्हणाले, नाही असे काही नाही. मी म्हणाले, पंडित, हे सगळं तर असंच आहे. तुमचं वय खूप आहे. तुम्ही आतापर्यंत लग्न केलं नाही का? तो म्हणाला, मी लग्न केलं आहे, पण माझी बायको गावात राहते आणि मी इथे त्रस्त आहे. मी म्हणाले, मग बायकोला तुझ्याकडे का बोलावत नाही? पुजारी म्हणाला, माझी बायको शहरात येते तेव्हा ती आजारी पडते, म्हणून तिला गावात राहायला आवडतं आणि ती इकडे कधीच येत नाही. तिला गावातच आवडतं राहायला. म्हणाले पुजारी, मग तुला माझ्या बायकोची खूप आठवण येत असेल? तर पुजारी म्हणाला, हो, मला तिची खूप आठवण येते. पण काय करू? मी पुजाऱ्याला धीर दिला. त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने माझ्या खांद्यावरून हात उचलला आणि पप्पी घेतले आणि मी जरा घाबरले. मग पुजारी आता हात धरून मला खोलीत घेऊन गेला आणि म्हणाला, प्लीज आज माझ्या बायकोची उणीव भरून काढतो. आणि ती म्हणाली, अरे उणीव म्हणजे काय? हे काय? मला खूप भीती वाटते. येत नाही. मी नाटक करत म्हणाले, असे काही तिची उणीव करू शकते. तर पुजारी म्हणाला, तू आज माझी बायको बन. मी संकोच करत म्हणाले, इथे कोणी आले तर? पुजारी म्हणाला, आज इथे कोणी येणार नाही. असे म्हणत पुजाऱ्याने मला मिठी मारली. खोलीत खूप कमी प्रकाश होता. पुजाऱ्याने मला ग्लासमध्ये ज्यूस दिला आणि म्हणू लागला, पटकन पे आणि सांग मला कसं आहे ते ज्यूस. आणि काही मिनिटांबरोबर प्यायल्याबरोबर मला तुंगी चढायला लागली. मी म्हणाले, तुम्ही आधी किती बायका बनवल्या आहेत? पंडित म्हणाला, अरे मधू, फक्त तू दुसरी आहेस. त्याआधी एका 40 वर्षाच्या बाईबरोबर मस्ती केली होती. ती विधवा होती. मी म्हणाले, अरे पुजारी, माझं तर बिना लग्नाची आहे मी. असं बोलून मी नखरे दाखवू लागले. पण हळूहळू माझ्या भावनाही वितळायला लागल्या आणि जेव्हा मी माझे शरीर आणि माझे मन त्यांच्या हाती सोपवले, मला कळाले की नाही. जेव्हा मी भानावर आले तेव्हा खूप उशीर झाला होता. मी थोडी घाबरले होते. पुजारी मला सॉरी म्हणू लागला. मी रागाचं नाटक करून मी घरी जायला सांगू लागले. पुजाऱ्याने मला सांगितलं, ठीक आहे, बघण्यास सांगितले. मी थोडा वेळ बसून खोटं राग दाखवत राहिले. तो म्हणाला, तू मला खूप आवडतेस. तू रोज माझ्याकडे ये. माझ्या मनाचंही मनोरंजन होईल आणि तुझंही मनोरंजन होईल.
मी होकारात मान हलवले आणि त्याच्यानंतर मी माझ्या घरी आले आणि ही प्रक्रिया जवळपास 6 महिने चालली. त्यानंतर माझं लग्न झालं आणि मी माझ्या सासरी गेले. मग मी मी पुजाऱ्याला कधीच भेटू शकले नाही आणि कारण माझ्या लग्नानंतर पुजारी पण तिथून बायकोला भेटायला निघून गेला होता. तर मित्रांनो, कशी वाटली स्टोरी खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. जे नवीन असेल या चॅनलवरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला असेच नवीन स्टोरी आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.